पात्र शेतकऱ्यांनी जनसमर्थ पोर्टलचा लाभ घ्यावा। जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, वाशिम। प्रतिनिधी। शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजुरी जलद, पारदर्शक आणि कागदविरहित पद्धतीने मिळावी यासाठी जनसमर्थ पोर्टलचा वापर सुरू करण्यात आला आहे। जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी केले। या उपक्रमामुळे बँकांच्या फेऱ्या टाळून घरबसल्या कर्ज मंजुरीची सोय होणार आहे। महाराष्ट्र शासनाने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि PSB अलायन्स सोबत सामंजस्य करार करून हा उपक्रम सुरू केला आहे। ॲग्रीस्टॅक डेटा थेट जनसमर्थ पोर्टलशी जोडण्यात आल्यामुळे पीक कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्णपणे सुलभ, पारदर्शक आणि कागदविरहित होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात जिल्हा समन्वयक समितीची विशेष बैठक पार पडली। पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे जिल्हाधिकारी भुवनेश्वर एस यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले। अग्रणी बँक व्यवस्थापक यशवीर कुमार यांनी सांगितले की अर्जासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी जोडलेला असणे, ॲग्रीस्टॅक रजिस्ट्रीमध्ये नोंदणी असणे आणि मान्यता मिळालेली असणे आवश्यक आहे। सध्या ही सुविधा केवळ वैयक्तिकरित्या जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध आहे। अर्ज प्रक्रिया सोपी असून www.jansamarth.in या संकेतस्थळावर जाऊन मोबाईल क्रमांक वापरून KCC साठी अर्ज करता येतो। कृषी कर्ज, किसान क्रेडिट कार्ड निवडून पात्रता तपासावी। संमती फॉर्म भरून eKYC पूर्ण करावे। त्यानंतर बँक खाते, वैयक्तिक, आर्थिक व जमीन तपशील भरून बँक निवडावी। या पोर्टलमुळे शेतकऱ्यांना वेळेत आणि घरबसल्या पीक कर्ज मिळणार आहे। तसेच कृषी विभागाच्या संयुक्त वतीने जिल्ह्यात 160 विशेष KCC शिबिरे आयोजित केली जात असून 14 ऑगस्ट पर्यंत सुमारे 1000 प्रकरणे निकाली काढण्याचे लक्ष्य आहे। जनता टाइम्स जटा TV चॅनलसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी आत्माराम जाधव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.